तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आता माझ्यासोबत आहेत इंजिनियर चेतन कोरडे सर. यस, तर त्यांनी नुकतीच या क्षेत्रात हळूहळू पाय रोवायला सुरुवात केली असं मी म्हणेन. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट ही त्यांची स्पेशालिटी आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करतात आणि सोबत प्रायव्हेट प्रोजेक्ट सुद्धा करतात. तर तुमच्यासारखे तरुण खरं तर या ह्याच्यात आले पाहिजेत, कारण म्हणजे ते शहराचा मूलभूत विकास या गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर अवलंबून असतो. त्याच्यात तुमच्यासारखे तरुण काम करतात ह्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. सो आपल्या गप्पांना सुरुवात करणार ते पण बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे ज्यामध्ये तुमच्यासारख्या तरुणांकडून, इंजिनियर्स कडून काहीतरी चर्चा, सकारात्मक चर्चा घडावी आणि त्यातून काहीतरी नवीन गोष्टी बाहेर याव्यात, आज फक्त या सगळ्याचा उपक्रम आहे. सो पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शैक्षणिक जीवनाबद्दल आधी मला विचारायचं आहे. एकतर शाळा, कॉलेज आणि फॉलोड बाय सिव्हिल इंजिनिअरिंग हे या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? अच्छा, तर माझं प्रायमरी एज्युकेशन सेंट मेरीज हायस्कूल मुंबई इकडे झालेलं. बरोबर. वडील हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्नमेंट मध्ये असल्यामुळे ट्रान्सफर होत राहतात. अच्छा, हो. प्रायमरी एज्युकेशन नंतर माझं सेकंडरी एज्युकेशन सेक्रेट हार्ट स्कूल हिंगोली इथे झालं. ओके. त्यानंतर HSC साठी मी संभाजीनगरला गेलो. बरोबर. त्याच्यानंतर मी MGM मधून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. व्हेरी गुड. त्यानंतर संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जे नाशिक इथे आहे तिथून मी BE सिव्हिल कम्प्लीट केलं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन वर. पण ते महत्वाचं हे तुम्ही सांगितलं नाही की कोणाचं प्रेरणास्थान कोण होतं, मोटिवेशन कोण होतं इंजिनिअरिंग मध्ये येण्याचं किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच निवडण्यामागचं? ओके, तर अगोदर तर वडील मेडिकल फील्ड मध्ये असल्यामुळे माझं मेडिकलला जाण्याचाच म्हणजे घरच्यांचं डिसिजन होतं. पण नंतर मी रिअलाइज केलं की मला टेक्निकल फील्ड मध्येच काहीतरी करायचंय. त्यातल्या त्यात मला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये विशेष इंटरेस्ट याच्यामुळे होता कारण जे नवीन स्ट्रक्चर्स होतात, बरोबर, जसं ब्रिजचे स्ट्रक्चर झाले, बिल्डिंग स्ट्रक्चर झाले, त्याच्याबद्दल मला उत्सुकता होती. तर मग NatGeo वर एक सिरीज यायची मेगा स्ट्रक्चर्स, तर ते NatGeo वरून मला मेन इन्स्पिरेशन मिळालं की त्या लेवलवर तर नक्कीच एक दिवशी जाऊ, पण त्याची सुरुवात इथून होणार पाहिजे. तर त्यामुळे मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं. हे फील्ड क्रिएटिव्ह आहे आणि या फील्डमध्ये रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण इव्हॉल्व्ह होते. तर या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीची किती मदत किंवा किती फायदा होतो, काय सांगा? अच्छा, तर या प्रोसेसमध्ये, कन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसमध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक घराचं डिझाईन करायचं जर म्हटलं तर पूर्वीच्या काळामध्ये मॅन्युअली ड्रॉइंग्स वगैरे बनवायचे. तर तेव्हा ते टेपनी मेजरमेंट घेणं वगैरे, इव्हन आजही चालतात त्या गोष्टी. बरोबर. पण एक टेक्निकल ऍडव्हान्समेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघायला गेलं तर AutoCAD वगैरे 3D डिझाईन साठी बरेच सॉफ्टवेअर आलेले आहेत. इव्हन मेजरमेंट साठी पण डिव्हायसेस आलेले आहेत, लेझर इक्विप्ड डिव्हायसेस असतात. रूम मध्ये प्लेस केल्यानंतर पूर्ण रूमचं डायमेन्शन वगैरे ते सगळं ऑटोमॅटिक आपल्याला त्याच्यातून मिळतं. त्याच्यानंतर साईटवर जेव्हा आपण एक्झिक्युशन करतो तेव्हा टोटल स्टेशन वगैरे सारखे डिव्हायसेस आहेत. लेवलिंग वगैरेचं जे काम असतं त्याच्यामध्ये त्याचं ऍडव्हान्समेंट आलेली आहे भरपूर. बरोबर. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करताना प्लॅनिंग फार महत्वाचं असतं. तो प्लॅन किंवा आपण रचना किंवा आराखडा ज्याला म्हणतो, तर त्या प्लॅनिंगचं काय महत्व सांगाल किंवा त्या प्लॅनचं काय महत्व सांगाल सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? प्लॅनिंगचं, आता कुठलंही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी प्लॅनिंग मध्ये 2 पार्ट येतात. एक तर डायमेन्शन वाईज आणि दुसरं कॉस्टिंग वाईज. तर डायमेन्शन वाईज जर काही गोष्टी क्लिअर असल्या तर त्याच्यावरून लेआउट वगैरे जो आहे तो इकॉनॉमिकली डिझाईन करता येतो. बरोबर. आणि एक प्रोजेक्टची कॉस्ट टेंटेटिव्हली कितीपर्यंत होणार आहे ते आपल्याला आयडिया येऊन जाते त्याच्यामध्ये. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. तर अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं बऱ्याच, म्हणजे खूप त्याचे बरेच ड्रॉबॅक्स आहेत. एक तर आपण जे एक्सपेंड करतोय मटेरियलवर म्हणा, डिझायनिंग वर म्हणा, ते केव्हा त्याचा फायदा होतो जेव्हा ते प्रॉपर वेने एक्झिक्यूट केलं गेलं. अनस्किल्ड लोकांकडून मटेरियल तर तेवढंच लागणार आहे, इव्हन त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतं. पण स्ट्रक्चरची जी ड्युरेबिलिटी आहे, जी स्टेबिलिटी मिळणार होती आपल्याला इंजिनियर्सनी जी डिझाईन केलेली आहे, ती त्याच्यामध्ये हॅम्पर होते. तुम्ही आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मध्ये खरं तर खूप काम करता, पण तरी सुद्धा एक रेसिडेन्शियल मधला प्रश्न मला विचारायचा आहे, कारण काही प्रोजेक्ट तुम्ही त्यातले कम्प्लीट केलेले आहेत. तर बऱ्याचदा क्लायंट असं म्हणत असतो की माझं बजेट कमी आहे पण तुम्हाला क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण करायचं असतं. तर तेव्हा बजेट आणि क्वालिटी या दोन्हीची कशी सांगड तुम्ही घालता किंवा कसं बसवता ते सगळं गणित? तर
म्हणजे आमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तर कन्स्ट्रक्शन हे गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, आमचे जे एथिक्स आहेत की क्वालिटी द्यायची आहे, बरोबर, कॉस्ट इफिशियंट द्यायचं आहे, ते तर मेंटेन करतोच आम्ही. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कॉस्ट इफिशियंट कन्स्ट्रक्शन पाहिजे त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा जे वेस्टेज होतं मटेरियलचं ते टाळू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर मटेरियल जेव्हा एक्झिक्युशन होत आहे साईटवर तेव्हा क्वालिटी कंट्रोल चेक करत राहणे, त्याच्यामधून बरंच इफिशियन्सी होते. म्हणजे वेस्टेज टाळलं तर ऑब्व्हियसली कॉस्टिंग त्याची कमी होते. बरोबर. तुम्ही अनेक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर काम करता, सो स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा शासकीय संस्थांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्सवर तुम्ही सध्याला काम करताय? मी सध्या हेल्थ डिपार्टमेंट मधले जे हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर एक लॅबोरेटरीचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आपलं. आपण त्याच्यामध्ये जुन्या स्ट्रक्चरला पूर्णपणे अपग्रेड करतोय. बरोबर. वा. स्ट्रक्चरल वाईजही आणि आर्किटेक्चरली पण आपण त्याला अपग्रेड करतोय. त्याच्यामध्ये एक इपॉक्सी फ्लोरिंग म्हणून नवीन टर्म आलेली आहे मार्केटमध्ये, ती आपण पहिल्यांदा इथे इम्प्लिमेंट केलेली आहे. म्हणजे लॅबोरेटरी एरियामध्ये जे टॉक्सिक केमिकल्स असतात किंवा लॅबोरेटरीमध्ये ब्लड सॅम्पल्स वगैरे जे असतात त्याच्यासाठी सुटेबल एन्व्हायरमेंट येते, ते तुम्ही वापरताय. तुम्ही दुसरं असं आहे की आपण असं म्हणतो की कायम देशाच्या विकासामध्ये सिव्हिल इंजिनियरचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मग त्याच वेळेला शहर पातळीवर सुद्धा इंजिनियर कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करू शकतात तिथल्या पायाभूत सुविधांच्या डेव्हलपमेंटमध्ये? म्हणजे गव्हर्नमेंट जे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतं मेजॉरिटी, म्हणजे एक शहराच्या हिशोबाने आपण बघायला गेलं तर रोड्स झालं, बरोबर, पब्लिक बिल्डिंग जे आहेत, तर त्याच्यात जे गव्हर्नमेंटमध्ये इंजिनियर्स इन्व्हॉल्व असतात त्यांनी त्यांचं डेडिकेशन असतंच त्याच्यामध्ये पूर्णपणे. प्लस त्यात कॉन्ट्रॅक्टरनी जर टेक्निकली स्ट्रॉंग पर्सन तिथे जर इम्प्लिमेंट केले तर त्याच्यात बरीच इम्प्रुव्हमेंट बघायला मिळू शकते. बरोबर. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे आपले प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स आहेत त्यांनी पण जर नवीन आयडियाज इम्प्लिमेंट केल्या तर बेटरमेंट होऊ शकते. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये आता तुम्ही सुरुवात केलेली आहे, अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे, पण ओव्हरऑल या इंडस्ट्रीचं भवितव्य किंवा भविष्य काय बघता? ऍट लार्ज विजन काय बघता तुम्ही? किती स्कोप आहे याच्यामध्ये? स्कोप बघा, याच्यामध्ये मला एक म्हणजे गोष्ट आठवली. बेसिक ज्या नीड्स आहेत, रोटी कपडा और मकान, त्यातलं जे मकान आहे हे याला भरपूर स्कोप आहे. बरोबर. अमर्यादित स्कोप आहे त्याला. म्हणजे आजच्या डेटला आपण बघतोय की बऱ्याच फॅमिलीज अशा आहेत की त्यांच्या एका सिटीमध्ये 2-2, 3-3 रेसिडेन्शियल, बरोबर, फ्लॅट म्हणा किंवा फार्म हाऊस म्हणा किंवा एक सिटीतलं जे राहतं घर आहे ते म्हणा. आणि त्यानंतर गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सबसिडी वगैरे मिळते. तर भरपूर लोक आता रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा नवीन कन्स्ट्रक्शन म्हणा याचा भरपूर स्कोप आहे. आणि आजकाल अवेअरनेस ग्रामीण भागामध्ये बरीच वाढलेली आहे लोकांची. म्हणजे पूर्वी जी पद्धत चालायची की मिस्त्री किंवा ठेकेदार नेमून बांधकाम करून घ्यायचे लोक, आज तो ट्रेंड बदलताना दिसतोय. लोक म्हणजे इव्हन 1000 स्क्वेअर फूट 12 स्क्वेअर फूट पर्यंतच्या कन्स्ट्रक्शन साठी इंजिनियर कडून प्लॅन घेणं, त्यांना साईटवर व्हिजिट करून स्ट्रक्चरल डिझाईन वगैरे घेणं, या गोष्टी होत आहेत. बरोबर. दुसरं, आता तुम्ही स्वतः यंग आहात, पण आता जी ज्युनियर्स पास आउट होत आहेत, नव्याने या क्षेत्रात येतात, तर त्या तुमच्या मित्रांना म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही या फील्डमध्ये येण्यास पूर्वी? या गोष्टी घेऊन येताना या फील्डमध्ये खूप स्कोप आहे असं तुम्ही आता सांगितलं, पण त्या ज्युनियर्सना काय सल्ला द्याल? या बाबतीत माझं सजेशन असं आहे की जेव्हा तुम्ही टेक्निकली एज्युकेशन घेताय कॉलेज लाईफ मध्ये, तेव्हा तुम्ही जितकं नॉलेज तुम्हाला अक्वायर करता येईल, जेणेकरून तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा प्रॅक्टिसला उतरसाल तेव्हा तुम्ही इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन, क्वालिटी कन्स्ट्रक्शन मेंटेन करू शकणार. त्या लेवलचं तुम्हाला डेडिकेशन द्यायची जर तयारी असेल तर नक्कीच याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे आणि स्काय इज द लिमिट. म्हणजे सक्सेस होण्यापासून तुम्हाला कोणी याच्यात थांबवू नाही शकत. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही आता बरेच प्रोजेक्ट कम्प्लीट केले, तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की हा प्रोजेक्ट करताना मला आनंद, समाधान आणि सेम टाइमला एक अभिमान वाटला स्वतःवर की अरे चला आपल्या हातून हा प्रोजेक्ट झाला, असा कुठला प्रोजेक्ट सांगू शकाल का? मी पासआउट झाल्यानंतर कोविड सुरू झाला होता आणि कोविडमध्ये कोविड सेंटरची सगळीकडेच तुटवडा होता. तर हिंगोली मधलं जे पहिलं कोविड सेंटर आहे, एक्झिस्टिंग बिल्डिंग होती पण त्याला कोविड सेंटर मध्ये कन्वर्ट करायचं होतं. जवळपास 4600 स्क्वेअर फूटचा त्याचा एरिया होता पूर्ण. 100 बेडचं कोविड सेंटर. तर ते कोविडची जी सेकंड वेव्ह होती, फर्स्ट वेव्ह मध्ये आपण त्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन केलं होतं.
आणि दुसरं हे झालं आयकॉनिक प्रोजेक्ट, पण सेम टाइमला आता तुम्ही नवीनच सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये, तर असं कुठलं आव्हान आलं का, अडचण आली का, की अरे करताना हे आपल्याला माहित नव्हतं किंवा कोणाची तरी मदत घ्यावी लागली आणि कुठेतरी अडखळलात आणि त्याच्यावर कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग किंवा प्रोजेक्ट काही सांगू शकाल का? तसं तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काही ना काही चॅलेंजिंग येतो, पण असं एखादं आठवतंय की जस्ट कुठल्या तरी सिनियरची मदत घेतली? प्रश्नाच्या निमित्ताने मी विशेष करून सांगू इच्छितो, इंजिनियर नरेंद्र गिरी सर म्हणून आहेत, बरोबर, आमच्या डिपार्टमेंटचेच आहेत ते, NHM हेल्थ डिपार्टमेंट मध्ये जवळपास त्यांचा 20+ वर्षाचा अनुभव आहे. तर या क्षेत्रामध्ये येण्यामागचं म्हणजे त्यांचंही प्रोत्साहन आहे याच्यामध्ये. तर वेळोवेळी मी त्यांचं मार्गदर्शन घेत राहतो. व्हेरी गुड. आणि काही जरी प्रॉब्लेम असला तर त्याचं त्यांच्याकडे 100% मला सोल्युशन मिळतं. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन फॅक्टर महत्वाचे असतात. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा कशी क्वालिटी त्याची बघता, गुणवैशिष्ट्य काय सांगाल एखादं जर स्टील निवडायचं असेल एखाद्या कन्स्ट्रक्शन साठी? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टीलचं जे ISI मार्किंग आहे, ISI स्टँडर्ड्स जे आहेत, बरोबर, ते स्टँडर्ड्स कंप्लाय करते का कंपनी, आपण ज्या ब्रँडचं स्टील घेतोय ते ISI स्टँडर्ड्स कंप्लाय होत आहेत का. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की स्टील डीलरकडे येऊन त्याचं स्टोरेज जे आहे ते अशा ठिकाणी असतं की ते मॉइश्चर पकडतं, त्याच्यावर रस्टिंग येऊन जाते. बरोबर. तर ते रस्टिंग वालं स्टील अवॉइड केलं पाहिजे. अच्छा अच्छा. बाकी ते दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात, एवढ्या महत्वाच्या. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर यापूर्वी वापरलंय का? आता ऍक्च्युली माझी आत्ताची जी साईट सुरू आहे सबसेंटर बिल्डिंगची, बरोबर, तिथे आम्ही पूर्णपणे आयकॉन स्टील युज करतो. मग आयकॉन स्टील बरोबरचा अनुभव कसा होता, की त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल किंवा त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल, त्यांच्या स्टाफ बद्दल, त्यांच्या कॉस्ट बद्दल, त्यांच्या डिलिव्हरी बद्दल? इथले जे डीलर आहेत आमचे पवार साहेब, त्यांचं म्हणजे जी रिक्वायरमेंट आहे आमची ती त्यांनी वेळोवेळी, म्हणजे त्यांच्याकडे अवेलेबिलिटी आहे, त्याचा सप्लाय पण रेग्युलर आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही आयकॉन स्टील बरोबर हॅपी आहात. सो हे होते इंजिनियर चेतन कोरडे सर, आणि त्यांनी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की यंग आहेत, एनर्जेटिक आहेत, आताच या फील्डमध्ये हळूहळू आपले पाय रोवायला सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पासून त्यांनी सुरुवात केली आहे. सो आपण जे कायम म्हणत असो की चांगले पायाभूत प्रकल्प हे मुळात चांगले असावे लागतील, तर त्याच्यावर पूर्ण शहराचा विकास आणि पर्यायाने देश पातळीचा विकास अवलंबून आहे. तर त्याच प्रोजेक्टमध्ये असे तरुण अभियंते आता येत आहेत. तर पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आज इथं आलात, या बिल्ड आयकॉन उपक्रमात सहभागी झालात आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपले जे डायरेक्टर आहेत राठी सर, त्यांनी एवढा मोठ्या लेवलवर जे आयकॉन स्टीलचं निर्माण त्यांनी केलेलं आहे, त्यांचं प्रोडक्शन मध्ये जी क्वालिटी आहे, त्यांचं जे प्रोडक्शन साठी मॅनेजमेंट आहे, क्वालिटी कंट्रोलच्या गोष्टी ज्या आहेत, त्यासाठी त्यांना मी म्हणजे अप्रिशिएशन आहे त्यांच्यासाठी. आणि आयकॉन स्टीलने हा जो इथे उपक्रम केला हिंगोलीमध्ये, प्रथमच होतोय हा, तर त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानतो. आणि एक इच्छा अशी आहे की आमच्या फील्डमध्ये बरेच सुपरवायझर्स वगैरे जे असतात त्यांच्यासाठी पण आपल्याकडून जर एखादा ट्रेनिंगचा उपक्रम करता आला तर ते मदतदार होईल. येस, थँक्यू व्हेरी मच. तुमचे सजेशन नक्की पचवू आणि भविष्यासाठी शुभेच्छा. थँक्यू.